नमस्कार, काय विशेष. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी परत एकदा भोरला आलो आहे. काल ॲक्च्युली दुपारी मारुती दादांचा फोन आला होता की आपल्याला जे बोरवेल करायचं आहे लँडवर, त्याचं जे आधी एक प्रोसेस असते पाणी चेक करणं, की पाणी कुठे लागू शकतं. तर त्यांचा फोन आला की ती व्यक्ती येणार आहे चेक करणारी, तर तुम्ही येऊ शकता का दुपारी. तर म्हटलं ठीक आहे येतो. माझी एक क्लायंट मीटिंग पण होती पुण्याला, तर त्यांना फोन केला. ती मीटिंग ठरवली बाणेरला. सकाळी 5:30ला निघालो, 9:30ला बाणेरला पोचलो, नाश्ता केला, मीटिंग केली आणि आता भोरला आलो आहे. सो आजचा तोच एक उद्देश आहे. म्हणून म्हटलं चला भोरला आलो तर एक छोटा ब्लॉग करू. आणि थोडं खरं म्हणायचं, हो म्हणायचं, नाही म्हणायचं, खरं ॲक्च्युली अवघड पडते आत्ता की मुंबई भोर छोट्या छोट्या कामांसाठी. पण नो डाऊट उद्देश किंवा लार्जर प्लॅन हेच आहे की नेक्स्ट 1-1.5 मॅक्झिमम 2 वर्षात जे मी पुण्यात 15-20 दिवस स्थायिक असतो कामानिमित्त, तेच स्थायिक बोरमध्ये येऊन राहायचं. सो भोरमध्ये यायचं, इकडून 1-1.25 तास पुण्याला लागतो शहराला पोचायला. तिकडे ट्रॅव्हल करायचं, काम करायचं आणि परत आपल्या गावाला येऊन राहायचं. सो आत्ता थोडं अवघड पडतं आहे, पण ठीक आहे, जमवतोय. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत, सो जमवू शकतोय. थँक्यू सो मच. स्टे ट्यून्ड. मस्त प्रोसेस आहे. मी यूट्यूबवर बघितलेली आहे. तुम्हाला आता दाखवतो कसं पाणी कुठे लागतं हे चेक करतात. स्टे ट्यून्ड. नमस्कार, काय म्हणते. आता काय काय करायचं आज आपण. पॉईंट देते ना आपल्याला पाण्याचं. पॉईंट देते. मग नंतर आपण बोर मारू. त्यांचं ही सक्सेस आहे की जिथं पॉईंट देते तिथं पाणी लागलंच आहे. बरोबर. आणि आपण आता लँडवर किती पॉईंट काढणार असे. ते म्हणतात तुम्ही जिथं पाणी असेल तेवढं पॉईंट देतो तुम्हाला. ओके, मग त्यातून तुम्ही ठरवायचं कुठं लावायची. चालेल. ओके, ठीक आहे, चालतंय. तर आता मधुकर गायकवाड सर आलेले आहेत आणि ते आता चेक करतील. फार युनिक एक टेक्निक आहे की हे चेक करतात पाणी कसं मिळेल ते मी आज तुम्हाला दाखवीन. मी फक्त हे इंटरनेटवर बघितलं होतं, मी कधी अनुभवलं नव्हतं आणि आज आपण हे अनुभवणार आहोत. ते पण फार लांबून आलो. कुठून. पसुरे. अच्छा. तुम्ही बघू शकता. इकडे हा पॉइंट मिळालेला आहे. बस हे इथं आलं. हां, लक्ष देऊ का आता इकडे बघा. बरोबर. मी चारी साईडचं पाणी तिथं आलंय. तिथं आलंय. बरोबर. इथं काय आहे का? नाही आहे का काय? नाही. ठेव का आता मी सुरुवात केली होती की ठेव का इथून. ओके आहे ओके. काय? नाही आहे काय? नाही. ओके ना. ठेव का? अच्छा, कळलं. ठेव का? असं ती टेक्निक आहे. हां 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 हां.
कळलं कळलं कळलं. क्या बात आहे. कळलं. तर माझा नेम कंपल्सरी 350 फूट असतोच. पाणी 200 फुटापर्यंत लागणार लागणार. पण एक्स्ट्रा तुम्ही खाली खोदा बरोबर. हे बघा. कंपल्सरी पाणी. हा म्हणजे 300-350 फूट केलं की आपल्याला एप्रिल मे पर्यंत पाणी ओके. राहील. हा पाणी कळलं. सो गायकवाड काका, मी हे फक्त युट्यूब इंटरनेटवर बघितलं होतं की हे असं करतात. पण आय थिंक आपल्या प्रेक्षकांना ह्याच्या मागचं जर सायन्स काय म्हणजे टेक्निक काय ती जर आपण समजून सांगू शकलो तर मग जरा मजा येऊन जाईल. नाही कसं सर थोडंसं याच्यामध्ये थोडंसं देवशक्ती पण आपली थोडी ताकद देवी आहे. शक्ती. देवीशक्ती Right. ताकद आहे. आणि कुणी असं समजा आता तुम्ही नाळे घेतला हा हम्म. आणि तुम्ही बघायला तर थोडंसं तिथं हेटाळणं देवाची होती म्हणजे ती बरोबर. थोडी शक्ती आम्हाला दिलेली आहे बरोबर थोडीशी. बरोबर. त्या पद्धतीने आम्ही परफेक्ट. आणि असे खूप जागी मला अनुभव आलेला हां. की काय काय पार्टीवाल्यांना असं नारळ घेतला आणि बघितलं त्यांना पाणीच नाही लागलं. बरोबर आणि त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही असं काय करताना तर करू नका बरोबर सांगून त्यांना नाही ऐकलं बरोबर. तिथं पाणीच नाही लागलं नाही त्यांना. आणि असे भरपूर काय ठिकाणी मी असे आणि आतापर्यंत म्हणजे तुमच्या आशीर्वादाने मी कुठंपर्यंत फेल नाही गेलो. तुमच्या आशीर्वादाने कुठं आतापर्यंत मजा फेल आली. नाही गेलो. बस एवढंच आहे. सो एकच मेसेज आहे, डोंट ट्राय दिस एट होम. थँक्यू. एवढं मस्त वाटतं ना इकडे येऊन, शांत असं सगळं आपलं, काय बोलायचं कामच नाही. तर मग आत्ता फक्त घरी नेऊन ठेवू का? हो, घरी नेऊन ठेवतो. नंतर चालेल. त्यामध्ये कुठेतरी खड्डा घ्या, तिथे हळद कुंकू लावून तिथं त्याच जागेवरती त्या जागेवर जिथं आपला पॉईंट आलाय ठीक आहे. तिथे हे करा. बोर मारायच्या आधी. पण आपण बोर मारणार फेब्रुवारीमध्ये, हो, चालतंय. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये. चालतंय ना? ओके. ठीक आहे. काय टेन्शन नाही. पाहिजे त्यावेळी मी येऊ शकतो. बरोबर. हा. बोर पण आपल्याला आहे बरं का बोर. अच्छा बोलूया, ठीक आहे. contact बोलूया ना आपण. आपल्यालाच आहे सगळं. ठीक आहे, बोलूया ना. सो अशा प्रकारे आता चेक करून झालेलं आहे. तिकडे मधोमध आपल्या लँडच्या एकदम मधोमध पाणी लागलं आहे असा अंदाज आहे. आपण फेब्रुवारी एंड बरं आहे, बरं आहे, आशीर्वाद असू द्यात. बरं आहे. आणि आपलं आता ठरलं आहे की फेब्रुवारी एंड मार्च या दरम्यान आपल्याला बोर मारून पाण्याचा ते हे करायचं आहे. कारण बोर मारल्या आपल्याला पंप टाकून पाणी वरती घ्यावं लागेल. त्याच्यासाठी मला लागेल इलेक्ट्रिक कनेक्शन. सो लाईट बिल, हो बघितलं मी. लाईट बिल नाही, लाईट कनेक्शन इथपर्यंत आलेलं आहे. ते आपल्याला लँडपर्यंत घ्यायचं आहे. पिण्याचं पाणी लास्ट टाईम मारुती दादानी सांगितलं की आपल्या लँडच्या जवळच आहे, बाजूलाच आहे. सो ते आपण घेऊ. सो हे सगळं प्लॅनिंग फेब्रुवारी एंड मार्चचं असेल. आणि आपलं जे प्लांटेशन्स जे आपल्याला करायचे आहेत ते पहिल्या पावसाच्या ऑनसेटला, असं मारुती दादानी सांगितलं की जूनमध्ये मे एंडला खड्डे खणून ठेवायचे आणि पहिला पाऊस येऊन गेला की झाडांची लागवड करायची. सो स्टे ट्यून्ड. हायवेवरून असं येता भूक लागली होती आणि आम्हाला मिळालेलं आहे हॉटेल गाडे पाटीलवाडा. सो लेट्स सी, आपण इकडे आज लंच करणार आहोत. आज नॉनव्हेज दिवस आहे त्यामुळे बघू काय मिळतं इकडे. मस्त खाऊ आणि मग मुंबईला निघू. हा आहे त्यांचा मेन्यू. मटण थाळी आहे, चिकन थाळी आहे, मच्छी, अंडी, बिर्याणी व्हेज. आय थिंक मी ऑर्डर केलं आहे चिकन थाळी साधी. क्या बात आहे. ही आहे आपली चिकन थाळी, अळणी, रस्सा, चिकन आणि ज्वारीची भाकरी. क्या बात है. अप्रतिम जेवण होतं. तिखट चिकन, 2 ज्वारीच्या भाकऱ्या, अळणी आणि भात, आणि एकदम स्वस्त आणि सुंदर, व्हेरी हायजिनिक आणि टेस्टी असं जेवण होतं. आणि तुम्हाला सुद्धा असं जर जेवायचं असेल तर आपण साताऱ्यावरून येताना भोरसाठी जो लेफ्ट मारतो त्या हायवेलाच हे रेस्टॉरंट आहे, हे हॉटेल आहे. त्याचं नाव आहे गाडे पाटीलवाडा. नक्की या आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुमचं आवडीचं रेस्टॉरंट सातारा पुणे हायवेवर कुठलं आहे. आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतोय. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा येईन एक नवीन ब्लॉग घेऊन. बहुतेक पुढच्या आठवड्यात मासाहेबांबरोबर एक नवीन रेसिपी करूया आणि
अंटिल देन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि असेच तुमच्या सर्वांचं प्रेम आणि असे आशीर्वाद असू द्यात. कॉमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. थँक्यू.